प्रत्येक महिलांना वाटतं की मी काहीतरी करावं घर बसून आणि आपलं एक साईड इन्कम सुरू करावं, पण राईट रोडमॅप माहीत नसतो. तर खरं तर आय डिजिटल प्रिन्युअर तुम्हाला अशी संपूर्ण प्रोसेस सांगते, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेल्स मिळतात. प्रॉपर ट्रेनिंग मिळतात, आणि मॅनेजरचा सपोर्ट मिळतो. विविध कोर्सेसची तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स मिळतात. की आय डिजिटल प्रिन्युअरमध्ये आल्यानंतर म्हणतात की माझी अर्निंग झाली नाही आहे. तर अर्निंग का होणार? कारण तुम्ही त्यांची प्रोसेस फॉलो केलेली नसते. ती जे ट्रेनिंग दिलेली असते ते ट्रेनिंग कंप्लीट केलेली नसतं. त्यामुळे तुम्ही कुठे ना कुठे स्टक होतात. आता तुम्हाला वाटत असेल की खरंच होऊ शकणार का? जर तुम्ही कुठलीही गोष्ट करायला लागलात आणि ती गोष्ट जर सातत्य नसेल, त्या गोष्टीमध्ये सातत्य नसेल, तर का म्हणून सक्सेस होणार? हो ना. कारण हा जो व्यवसाय आहे तो तुमचा लाँग टर्मसाठी आहे, शॉर्ट टर्मसाठी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे. आता मुलांना सांभाळून म्हणा की सगळं आपलं फॅमिली मॅनेज करून सगळं व्यवस्थित होते. फक्त एका मोबाईलमधून सगळ्या गोष्टी करता येतात. त्या वेबसाईटवर येतात तेव्हा तुम्हाला सगळे रेकॉर्डेड कोर्सेस मिळतात, आणि प्रत्येक अपडेट्स मिळत राहते. ते जर तुम्ही ॲक्टिवली करत असाल, रेग्युलर बेसिसवर करत असणार, तर नक्कीच तुम्ही सक्सेसपासून दूर राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बरेच जण फ्रीलान्सिंग सुरू करायची आहे म्हणतात. फ्रीलान्सिंग करायला गेलं तर त्यांना राईट रोडमॅप माहीत नसतो की कशा पद्धतीने फ्रीलान्सिंग करायची. आता त्यामध्ये फ्रीलान्सिंग जर करायला गेलं तर बेसिक नॉलेज घेण्याआधीच ते सुरुवात करू बघतात आणि त्यामधून पैसे कमवू बघतात. पण असं जेवढं तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ देणार तेवढं तुम्हाला फायदेशीर असणार आहे. उदाहरण सांगते, आता जर तुम्ही स्वयंपाक बनवायला लागले, जोपर्यंत तुम्ही स्वयंपाक केलं नाही तोपर्यंत अन्न शिजणार नाही आणि आपणार नाही. तर मग तशाच पद्धतीने हा एक बिझनेससुद्धा आहे. जेवढं तुम्ही आपल्या दुकानाला सजवाल तेवढं तुमच्याकडे ग्राहक पण येतील, जेवढं तुमच्याकडे नॉलेज असेल तेवढं तुम्ही समोरच्या व्यक्तीला सुद्धा देऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर दुसऱ्यांना पण शेअर करा.